नमस्कार मित्रांनो, मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस? येत्या 72 तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर होणार या ठिकाणी मुसळधार पाऊस? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस। पण येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर या ठिकाणी पाऊस हा तुफानी बरसणार? या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एका पाठोपाठ एक मित्रांनो या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहे। आता याचा प्रभाव राज्यावरती होतो। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला की हा कमी दाबाचा पट्टा आपल्या पावन मायभूमीवरती पावसाचा वर्षाव करतो। आणि पावसाचा वर्षाव कसा करतो हे मागच्या झालेल्या पावसात आपण त्या ठिकाणी अनुभवलं। जर 72 तासांचा विचार केला तर पाऊस हा प्रामुख्याने सर्वाधिक कोसळणार मित्रांनो कोकण आणि पूर्व विदर्भातील असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये। म्हणजे कुठं? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इथं बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार। काही ठिकाणी पाऊस हा जोरदार होऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, जर पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस अतिरिक्त होऊ शकतो। नागपूर, वर्धा आणि भंडारा, गोंदिया इथं पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा होणार आहे। काही ठिकाणी पाऊस हा मुसळधार होऊ शकतो। राहिला प्रश्न पश्चिम विदर्भाचा, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा इथं पाऊस हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यात तुलनेने पाऊस कमी आहे। पूर्व मराठवाड्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे। याच्यामध्ये हिंगोलीत, परभणीत आणि नांदेडमध्ये पाऊस चांगला कोसळू शकतो। सोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना हलका ते मध्यम, आणि लातूर आणि धाराशिवमध्ये थोडी पाऊस या ठिकाणी कमी कोसळण्याची शक्यता आहे। खानदेशामध्ये तिन्ही जिल्ह्यात धुळे, नंदुरबार, जळगाव येत्या 72 तासात जोरदार पाऊस होऊ शकतो। आणि जर आपण मध्य महाराष्ट्राचं बघितलं तर घाटमाथ्यावर तुम्हाला माहिती आहे जोरदार पाऊस होतो। नाशिकमध्ये पाऊस थोडा वाढणार आहे आणि अहिल्यानगरमध्ये पण पाऊस हलका ते मध्यम राहणार आहे। सोलापूर, सांगली ॲव्हरेज हलका पाऊस राहील, कुठं कुठं मध्यम पाऊस होऊ शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा घाटमाथ्यावर जोरदार आहे। बाकी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे येत्या 72 तासात फक्त पूर्व विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस होऊ शकतो। इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। तर पाऊस हा भविष्यात पुन्हा जोरदार एंट्री मारू शकतो। तोपर्यंत शेतातील कामे आटोपून घ्या एवढीच आपणास विनंती।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.